कधी असं झालंय का की आपलं आयुष्य अचानक खूपच परफेक्ट वाटायला लागलंय? म्हणजे सगळं काही. जसं आपण म्हणतो ना, टू गुड टू बी ट्रू. नोकरी, नाती, आरोग्य सगळं एकदम जागेवर. पण तरीही आतून कुठेतरी एक बारीकसा आवाज येतो, जो सांगतो की थांब, काहीतरी बरोबर नाहीये. आज आपण अशाच एका कथेच्या खोलवर जाणार आहोत, जी प्रेम, आयुष्य, स्वप्न आणि वास्तव यांच्यातली एक एक पातळ रेषा खूप सुंदरपणे दाखवते. आपण चर्चा करणार आहोत लेखिका प्राजक्ता कोळी यांच्या पहिल्या फिक्शन नॉव्हेलवर, टू गुड टू बी ट्रू. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे ही फक्त एक साधी प्रेमकथा नाहीये. आजच्या या डिजिटल जगातली नाती, अपेक्षा आणि त्यातून जो गोंधळ निर्माण होतो ना, त्याचं एक प्रतिबिंब आहे. ही कथा म्हणजे एक प्रकारे आत्मशोध, उपचार आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या स्वप्नांना वास्तवाचा आरसा दाखवणारी गोष्ट आहे. खरंय, पुस्तकात एक विचार खूप छान मांडलाय. कधी कधी जे आपल्याला हवं असतं ते मिळाल्यावरच कळतं आपण खरंच तेच हवं होतं का. मला वाटतं हा प्रश्न या संपूर्ण कथेचा आणि आपल्या आजच्या चर्चेचा गाभा आहे. नक्कीच. आणि आजच्या या चर्चेतून आपण हेच समजून घेणार आहोत. ही कथा वरवर दिसते ती तितकी सोपी नाहीये. तिच्यात अनेक भावनिक आणि मानसशास्त्रीय पदर आहेत. आपण त्या प्रत्येक पदराला उलगडून बघणार आहोत. पात्रांच्या भावनांचा अर्थ लावणार आहोत. आणि हो, या कथेतून आपल्या आयुष्यासाठी कोणते महत्वाचे धडे घेता येतात यावरही सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मला वाटतं सगळ्यात आधी लेखिकेबद्दल बोलणं महत्वाचं आहे. प्राजक्ता कोळी, जी आपल्याला यूट्यूबवर मोस्टली सेन म्हणून माहिती आहे. एक यशस्वी अभिनेत्री, एक लोकप्रिय कंटेंट क्रिएटर. पण मला एक प्रश्न पडतो, एवढं यश मिळवल्यावर जिथे ती व्हिडिओमधून लाखो लोकांपर्यंत पोहोचत होती, तिथे तिला अचानक कादंबरी का लिहावीशी वाटली असेल? असं काय होतं जे तिला व्हिडिओमध्ये व्यक्त करता येत नव्हतं? हां, खूप चांगला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर तिच्या डिजिटल पिढीचा आवाज या ओळखीतच दडलंय. बघा, यूट्यूब व्हिडिओज किंवा इंस्टाग्राम रील्स हे काही सेकंदांचे किंवा मिनिटांचे असतात. त्यात तुम्ही एक विचार मांडू शकता, लोकांना हसवू शकता. पण एखाद्या व्यक्तिरेखेचा संपूर्ण भावनिक प्रवास, तिच्या मनातली गुंतागुंत, तिचा संघर्ष दाखवण्यासाठी तुम्हाला एक मोठा कॅनव्हास लागतो. प्राजक्ताने तेच केलं. तिच्या लेखनाबद्दल एक वाक्य अगदी परफेक्ट बसतं. शी राईट्स द वे वी थिंक, बट कांट एक्सप्रेस. म्हणजे ती तेच लिहिते जे आपल्या मनात असतं, पण आपण शब्दात मांडू शकत नाही. आणि ते व्यक्त करण्यासाठी कादंबरीपेक्षा चांगलं माध्यम कोणतं असू शकतं? अच्छा, म्हणजे हा तिच्यासाठी एक प्रकारे तिच्याच अभिव्यक्तीचा विस्तार होता. अगदी. तिचा उद्देश कोणताही फॅन्टसी रोमॅन्स लिहिण्याचा तसा नव्हताच. तिला सोशल मीडियावर दिसणारं ते फिल्टर लावलेलं परफेक्ट आयुष्य आणि त्यामागे लपलेला एकटेपणा, ती पोकळी दाखवायची होती. आजच्या काळात आपण बघतोच ना, इंस्टाग्रामवरच्या परफेक्ट लव्ह स्टोरीज, हो. नेहमी हसणारे परफेक्ट कपल्स, अचानक मिळालेली ड्रीम जॉब, हे सगळं इतकं छान वाटतं की ते खरं असूच शकत नाही असं वाटतं. हे जे टू गुड टू बी ट्रू वाटणं आहे ना, हाच या पुस्तकाचा गाभा आहे. ही कथा त्या पिढीसाठी आहे जिथे निर्णय चुकू शकतात, भावना गोंधळात टाकू शकतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गुगलवर मिळत नाही. आणि याच गोंधळलेल्या पिढीचं प्रतिनिधित्व करते पुस्तकाची मुख्य पात्र अवनी. अवनी, एक साधी, विचारशील आणि भावनिकदृष्ट्या खूप खोलवर विचार करणारी मुलगी. तिचं आयुष्य एका ठरलेल्या रुटीनमध्ये अडकलेलं आहे, पण तिच्या मनात सतत प्रश्न आहेत. तिला प्रेम हवं आहे, पण त्याहीपेक्षा जास्त तिला असा माणूस हवा आहे जो तिला समजून घेईल, ज्याच्यासमोर तिला कोणतंही फिल्टर लावण्याची गरज भासणार नाही. आणि मग तिच्या आयुष्यात एक असा माणूस येतो जो ड्रीम मॅनच्या व्याख्येत अगदी परफेक्ट बसतो. तो खूप काळजी घेणारा आहे, यशस्वी आहे. हो, अगदी. तो अवनीला अगदी तसंच वाटायला लावतो जसं तिला नेहमी वाटायला हवं होतं. स्पेशल, समजून घेतलेलं आणि सुरक्षित. आणि इथेच कथेला एक महत्वाचं वळण मिळतं. कारण हे जे परफेक्ट चित्र उभं राहतं, तेच आपल्याला या पुस्तकातल्या पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या संकल्पनेकडे घेऊन जातं. टू गुड टू बी ट्रूचा भ्रम. एक साधा नियम आहे. जेव्हा सगळं परफेक्ट वाटतं, तेव्हाच प्रश्न विचारायला हवा. कारण आयुष्य इतकं सरळ, सोपं आणि निर्दोष नसतं. या भ्रमाबद्दल थोडं अजून बोलूया. हे फक्त नात्यांबद्दल आहे की आयुष्याच्या इतर पैलूंनाही लागू होतं? कारण अवनीच्या बाबतीत तिला जे मिळत होतं ते इतकं आदर्श होतं की त्यावर शंका घेणं म्हणजे स्वतःच्याच आनंदावर शंका घेण्यासारखं होतं. फक्त तिलाच दुजोरा देणारे पुरावे शोधतो आणि बाकी सगळ्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतो.
अवनीला एका परफेक्ट प्रेमाची, एका सोलमेटची गरज होती. त्यामुळे जेव्हा तिला तसा माणूस भेटला तेव्हा तिचं मन तिला न पटणाऱ्या गोष्टींकडे, त्या धोक्याच्या चिन्हांकडे, ज्याला आपण रेड फ्लॅग्स म्हणतो, रेड फ्लॅग्स. हो. तिकडे पाऊस देत नव्हतं. तिला त्या सुंदर भ्रमात राहायचं होतं, कारण वास्तवाचा सामना करणं खूप कठीण वाटत होतं. हे कसं आहे माहितीये? एखाद्या शॉपिंग मॉलच्या आकर्षक डिस्प्लेसारखं. बाहेरून सगळं चकचकीत दिसतं, पण आत गेल्यावरच कळतं की वस्तूची गुणवत्ता काय आहे. पण हा भ्रम निर्माण होण्यामागे फक्त एका परफेक्ट नात्याची ओढ असते की अजून काही खोल कारणं असतात? मला वाटतं इथेच दुसरी संकल्पना येते, एकटेपणा आणि भावनिक अवलंबित्व. अवनीचं प्रेम हे केवळ रोमॅन्टिक आकर्षण नाहीये, नाही का? अजिबात नाही. ते तिच्या भावनिक गरजेतून आलेलं आहे. इथे ना, एकटं असणं म्हणजे बीइंग अलोन आणि एकटेपणा जाणवणं म्हणजे बीइंग लोनली यातला फरक समजून घेणं महत्वाचं आहे. एकटं असणं ही एक शारीरिक स्थिती आहे, पण एकटेपणा ही एक भावनिक पोकळी आहे. अच्छा. आणि आजच्या या हायपर कनेक्टेड जगात जिथे आपण हजारो फ्रेंड्सनी वेढलेले असतो, तिथे हा एकटेपणा जास्तच जाणवतो. जेव्हा आपल्याला आतून रिकामं वाटतं, तेव्हा आपण त्या पोकळीला भरण्यासाठी बाहेर काहीतरी शोधतो. अवनीच्या बाबतीत तो ड्रीम मॅन तिचं प्रेम नव्हता, तो तिच्या एकटेपणावरचा उपाय होता. उपाय. हो. त्यामुळे ती त्याच्यावर भावनिकदृष्ट्या पूर्णपणे अवलंबून झाली. हे खूप महत्वाचं आहे, कारण एकटेपणामुळे घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. आपल्याला वाटतं की समोरची व्यक्ती आपलं आयुष्य पूर्ण करेल, पण खरं तर आपण स्वतःची जबाबदारी त्या व्यक्तीवर टाकत असतो. आणि अशा अवलंबून असलेल्या नात्यात स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवणं खूप कठीण जात असेल. आणि इथेच तिसरी आणि अत्यंत महत्वाची संकल्पना समोर येते, आत्ममूल्य आणि मर्यादा, म्हणजे सेल्फ वर्थ आणि बाउंड्रीज. हे पुस्तक ओरडून सांगत नाही, पण प्रत्येक पानातून एक सूक्ष्म संदेश देतं की प्रेम मिळवण्यासाठी स्वतःची किंमत कमी करू नका. अनेकदा नात्यांमध्ये आपण स्वतःला विसरून जातो. समोरच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, तत्व सगळं बाजूला ठेवतो. आपण नाही म्हणायला घाबरतो. पण हे करणं खूप कठीण आहे, कारण जेव्हा माणूस प्रेमात असतो किंवा एखाद्यावर अवलंबून असतो, तेव्हा मर्यादा घालणं हे स्वार्थीपणाचं वाटू शकतं. असं नाही का वाटत की आपण समोरच्याला दुखावत आहोत? पुस्तकात अवनी ह्या आव्हानाला कशी सामोरी जाते? बरोबर, हाच तो संघर्ष आहे. अवनीलाही सुरुवातीला तेच वाटतं. तिला वाटतं की प्रेम म्हणजे स्वतःला पूर्णपणे झोकून देणं. पण हळूहळू तिला कळतं की निरोगी नात्यासाठी मर्यादा आवश्यक आहेत. बाउंड्रीज म्हणजे भिंती बांधणं नाही, तर स्वतःसाठी एक सुरक्षित जागा निर्माण करणं आहे. सुरक्षित जागा. हो, जिथे तुमचा आत्मसन्मान जपला जाईल. प्रेम म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान गमावणं नाही. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता, तेव्हाच तुम्ही समोरच्याला तुमची किंमत करायला शिकवू शकता. पण जर तुम्हीच तुमच्या मर्यादा ओलांडू देत असाल, तर तुम्ही इतरांकडून आदराची अपेक्षा कशी करू शकता? आणि जेव्हा या मर्यादा वारंवार ओलांडल्या जातात किंवा तो टू गुड टू बी ट्रूचा सुंदर भ्रम अखेर तुटतो, तेव्हा येते चौथी आणि शेवटची संकल्पना, रियालिटी चेक, वास्तवाचा तो कठोर सामना. हो, आणि हा या कथेतला आणि आपल्या आयुष्यातलाही सगळ्यात कठीण पण सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. सत्य नेहमी सुंदर नसतं, पण ते आवश्यक असतं. जेव्हा तो भ्रम तुटतो तेव्हा वेदना होतात, खूप त्रास होतो. असं वाटतं की सगळंच संपलं. पण ही वेदना म्हणजे फक्त शेवट नसतो. अच्छा. ती एका नव्या सुरुवातीची शक्यता असते. हे एखाद्या जखमेसारखं आहे. जखम झाल्यावर दुखतं, पण ती बरी होण्याची प्रक्रिया तिथूनच सुरू होते. म्हणजे हा रियालिटी चेक म्हणजे फक्त भ्रमनिरास नाही, तर एक संधी आहे. नक्कीच. ही स्वतःला पुन्हा शोधण्याची संधी आहे. जेव्हा अवनीला वास्तवाची जाणीव होते, तेव्हा ती तुटते. पण त्याच तुटण्यातून ती स्वतःला पुन्हा नव्याने ओळखायला लागते, स्वतःला जोडायला शिकते. ती समजून घेते की तिचं सुख, तिची किंमत दुसऱ्या कोणावर अवलंबून नाहीये. ती स्वतःच स्वतःच्या आयुष्याची हिरो आहे. वेदनेशिवाय वाढ नाही, हाच या संकल्पनेचा अर्थ आहे. खरी ग्रोथ, खरं शहाणपण त्या वेदनेतूनच येतं. तर मग या सगळ्या संकल्पना, अवनीचा प्रवास, तिचा भ्रम आणि तिचं सत्य, या सगळ्याचा आपल्या आयुष्यासाठी काय अर्थ आहे? आपण यातून काय शिकू शकतो? कारण हे सगळं ऐकून कोणीही नात्यांबद्दल किंवा स्वप्नांबद्दल थोडं साशंक होऊ शकतं. हा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. उद्देश कोणालाही घाबरवणं नाही, तर सजग करणं आहे. या पुस्तकातून आपल्याला 4 कृती करण्यायोग्य मुद्दे मिळतात. पहिला आणि सर्वात महत्वाचा, जे खूप परफेक्ट वाटतं, मग ते नातं असो, करिअरमधली संधी असो किंवा मैत्री, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. थोडं थांबा, प्रश्न विचारा.
आपल्या आतल्या आवाजाकडे लक्ष द्या. जर काहीतरी खटकत असेल तर ते का खटकत आहे याचा शोध घ्या. आणि दुसरा मुद्दा जो एकटेपणाशी जोडलेला आहे, पण जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हा त्याला पटकन उपाय हवा असतो. अशावेळी स्वतःला थांबून विचार करायला लावणं हेच तर खरं आव्हान आहे. अगदी. आणि म्हणूनच दुसरा मुद्दा आहे, एकटेपणातून कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. एकटेपणा ही एक तात्पुरती भावना असते, पण त्यातून घेतलेला निर्णय कायमस्वरूपी परिणाम करू शकतो. आधी स्वतःसोबत वेळ घालवा, स्वतःला भावनिकदृष्ट्या स्थिर करा. स्वतःला विचारा की मला खरंच ही व्यक्ती हवी आहे की फक्त सोबत हवी आहे. या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. तिसरा मुद्दा मर्यादांचा, जो मला वाटतं सगळ्यात जास्त दुर्लक्षित केला जातो. हो. तिसरा मुद्दा आहे मर्यादा ठेवा आणि नाही म्हणायला शिका. प्रेम म्हणजे आत्मसन्मान सोडणं नाही. जिथे तुमची किंमत नसेल, जिथे तुमच्या भावनांचा आदर नसेल, तिथे थांबू नका. स्वतःचा आदर करणं हे दुसऱ्या कोणाकडून प्रेम मिळवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. सुरुवातीला हे कठीण वाटेल, पण लांबच्या पल्ल्यासाठी हेच तुमच्या मानसिक आरोग्यासाठी योग्य आहे. आणि चौथा, आणि शेवटचा मुद्दा, जेव्हा भ्रम तुटतो त्यानंतर काय? त्यानंतर येतो चौथा मुद्दा, स्वतःला सावरण्यासाठी म्हणजे हिलिंगसाठी वेळ द्या. मूव्ह ऑन होणं म्हणजे लगेच पुढे जाणं किंवा लगेच दुसऱ्या नात्यात जाणं नाही. मग काय आहे? मूव्ह ऑन होणं म्हणजे झालेल्या गोष्टी स्वीकारणं, त्यातून शिकणं आणि स्वतःला भावनिकदृष्ट्या बरं करण्यासाठी वेळ देणं. या प्रक्रियेला घाई करू नका, स्वतःवर दया करा. अप्रतिम. यावर एक प्रभावी कोट आठवला मला, फॉल इन लव्ह बट डोंट फॉल अपार्ट. म्हणजे प्रेमात पडा पण स्वतःला विखरू देऊ नका, स्वतःचं अस्तित्व जपून प्रेम करा. तर या सगळ्या चर्चेचा सार असा आहे की टू गुड टू बी ट्रू हे पुस्तक प्रेम कसं करावं हे शिकवत नाही. तर ते तुम्हाला स्वतःला समजून घ्यायला शिकवतं. ते सांगतं की सगळ्या गोष्टी आयुष्यभर टिकत नाहीत, पण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अनुभव, प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी महत्त्वाचं शिकवून जाते. काही अनुभव आपल्याला आनंद देतात, तर काही अनुभव आपल्याला शहाणं करतात. आणि दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहेत. मला वाटतं ही चर्चा आणि हे पुस्तक त्या प्रत्येकासाठी आहे जे आयुष्यात थोडे गोंधळलेले आहेत, जे एखाद्या भावनिक टप्प्यातून जात आहेत किंवा जे स्वतःला शोधण्याच्या प्रवासावर आहेत. नक्कीच. आणि जाता जाता ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक विचार. आपल्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट किंवा नातं आहे जे टू गुड टू बी ट्रू वाटत आहे? आणि जर ते तसं असेल तर त्यामागचं सत्य स्वीकारण्याची आपली तयारी आहे का? या प्रश्नावर नक्की विचार करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच बुक रिव्ह्यूजसाठी चॅनल सबस्क्राईब करा.